भंडारा जिल्ह्यात थंडीचा पारा कमी होत आहे, पण नगर परिषद निवडणुकीचा पारा चढलेला पाहायला मिळतोय। प्रचाराचा नारळ फुटला नसला तरी उमेदवारांनी डोर टू डोर प्रचार सुरू केलाय। जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। भंडारा जिल्ह्यातील भंडारा नगर परिषदेकरता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। भंडारा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। भंडारा नगर परिषदेचा विचार केला तर नगर परिषदेत भाजपची सत्ता होती, तरी भंडारा शहरात आरोग्य, पाणी, रस्ते यांच्यावर काम केलं गेलं नाही। या सर्व मुद्द्यांना घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोरं जात आहे। तर स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी देखील शिवसेनेकडून मैदानात आहे। आमदारांनी मतदारसंघात अनेक कामे खेचून आणली आहे आणि जनतेने आशीर्वाद दिला तर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता बसल्यावर शहराचा झपाट्याने विकास करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सध्या भंडारा नगर परिषदमध्ये महिला जनरल नगराध्यक्ष पदासाठी आलेले आहे, तर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी घोषित केलेली आहे। पंजा ही निशाणी राहणार आहे माझी। तर मी डोर टू डोर फिरत आहे, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जात आहे, प्रत्येक गल्लीमध्ये जात आहे, प्रत्येक लाईनमध्ये जात आहे। तर समस्या भरपूर आहेत। कोणी म्हणत आहेत आमची नाली सफाई 6 महिन्यापासून नाही झालेली आहे, फवारणी नाही झालेली आहे, घंटागाडीची व्यवस्था नाही आहे, अशा अनेक समस्यांना मला सामोरे जावं लागत आहे। तर मी त्यांना एकच सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये जर मी नगराध्यक्ष झाली तर या सर्व समस्यावर तोडगा काढण्याचा एक निश्चय मी केलेला आहे आणि तो मी काढणारच आहे। नक्कीच या ठिकाणी उमेदवारी मला मिळालेली आहे। खरं तर नगराध्यक्ष व्हावं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं आणि पुढे भविष्यात पण राहणार नाही, परंतु आमच्या शिवसेनेच्या सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी मला आग्रह केला या ठिकाणी आणि तुम्ही समोर या असं म्हटलं। आणि जेव्हा केव्हा आपल्या भंडारा शहराच्या विकासाची गोष्ट येते, विकासाच्या लढाईची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा मात्र मी नक्कीच पुढे जाईल हा एक विचार मला मांडता येईल। कारण हा जो लढा आहे हा सत्तेचा लढा नाही आहे, हा आपल्या भंडारा शहराच्या विकासाचा लढा आहे हे नक्कीच मला म्हणता येईल।